आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध काळू धबधबा हा 5 टप्प्यांमध्ये खोल दरीत कोसळत असतो। त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजे स्टॉप पॉइंटवर एक पर्यटक पाय घसरून पडला होता। शेकडो फूट खोल दरी आणि काळू नदीच्या अतिवेगवान प्रवाहात हा युवक अडकला होता। दरम्यान उपस्थित पर्यटकांनी ओढणी आणि स्कार्फच्या माध्यमातून दोरी तयार करून धबधब्यामध्ये अडकलेल्या या तरुणाला बाहेर काढलं। तुम्ही पलीकडे वा त्याला पण धर माग त्याला द्या अरे याला मागे बेटा रे बेटा 5 मिनिटं सर मागवा तर ही दृश्य आपण बघू शकतोय। या तरुणाला वाचवतानाचा हा थरार आपण बघू शकतोय। बरोबर मधोमध हा तरुण अडकलेला होता। प्रवाह अचानक वाढला होता। तो वाहून जाणार एवढ्यात स्कार्फ आणि ओढणीच्या सहाय्याने ही दोरी तयार करून त्याला वाचवण्यात आलं आहे। त्याला वाचवण्यात यश आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। सचिन, काय सांगाल? सुदैवाने हा तरुण बचावलेला आहे। नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने तरुणाचा बचाव करण्यात आला? खरं तर देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध अशा काळू धबधब्याच्या टॉप पॉइंटवर सदर युवक अडकला होता। काळू नदी पार करत असताना पाय घसरून हा युवक पाण्यात पडला व धबधब्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या ठिकाणी असलेल्या इतर पर्यटकांनी अक्षरशः महिलांचे स्कार्फ व ओढणीची दोरी करून वाहत्या पाण्यात अडकलेल्या या पर्यटकाचा जीव वाचवलाय। पाण्यात पडलेला हा युवक पुणे येथून हैदराबादच्या पर्यटकांना घेऊन काळू धबधबा पाहण्यासाठी आला होता। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही युवक पर्यटकांनी व स्थानिक तरुणांनी या युवकाला वाचवलंय। खरं तर काळू धबधबा हा प्रसिद्ध असला तरी एकदम खोल दरीमध्ये वाहतो। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे नाहीयेत। जुन्नर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या भागातील पर्यटन भरलंय आणि या पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत। मात्र रीलच्या नादामध्ये, सोशल मीडियाच्या पोस्टच्या नादामध्ये हे पर्यटक काही साहसी प्रकार करायला जात असतील आणि त्यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय। तर पर्यटकांनी हे टाळलं पाहिजे। बरोबर आहे सचिन, काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। 5 मिनिटं सर मागवा